आता आपण एक प्रश्न बघूया. जर तुम्हाला एका त्रिकोणाच्या बाजू तीन बाजू दिल्या असतील तर तुम्हाला जर त्याचं क्षेत्रफळ विचारलं तर तुम्ही ते कसं काढणार ते बघा. तर काय प्रश्न बघा, एका त्रिकोणाच्या बाजू 10 सेमी 14 सेमी 8 सेमी आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. तर आपल्याला त्रिकोणाच्या तीन बाजू दिल्या त्यांनी काय विचारले, त्रिकोणाचे क्षेत्रफळ विचारले. ऑप्शन काय बघा, 8 चौरस सेमी, सेमी म्हणजे काय चौरस सेमी, 8 चौरस सेमी, 16 वर्गमुळात 6 चौरस सेमी, 116 चौरस सेमी, वर्गमुळात 96 चौरस सेमी. तर या चारीपैकी एक आपलं उत्तर असणार आहे. तर पहिल्यांदा बघा, पहिली बाजू मी 10 सेमी, त्याला काय म्हणलं मी ए म्हणलं, ए बरोबर 10. दुसरी जी बाजू काय दिली 14 सेमी, 10 सेमी नंतर काय आहे 14 सेमी, दुसरी काय 14 सेमी तर मी म्हणलं बी ला म्हणलं 14, आणि तिसरी काय 8 सेमी, 8 सेमीला मी काय म्हणलं सी, सी बरोबर 8. तर आता अशा प्रकारे जर तुम्हाला तीन जर बाजू दिल्या असल्या तर तुम्हाला पहिल्यांदा त्रिकोणाची अर्धपरिमिती काढायला लागणार. आणि अर्धपरिमितीचं सूत्र काय, एस बरोबर ए अधिक बी अधिक सी छेद 2, हे त्रिकोणाच्या अर्धपरिमितीचं सूत्र आहे. तर त्रिकोणाची अर्धपरिमिती बरोबर ए अधिक बी अधिक सी छेद 2. आता ए म्हणजे काय बघा 10, बी म्हणजे काय 14 आणि सी म्हणजे काय 8 आहे, छेद 2 येणार. आता यांची बेरीज किती येते बघा, 14 अधिक 8 22, 22 अधिक 10 किती 32, 32 छेद 2 म्हणजेच काय 16 2 32, म्हणजे अर्धपरिमिती किती आली आपली 16 सेमी. आता अर्धपरिमिती आली. आता आपल्याकडे एक हिरोचं सूत्र आहे. जर तुम्हाला त्रिकोणाच्या तीन बाजू दिल्या असतील आणि तुम्हाला जर त्रिकोणाचे क्षेत्रफळ विचारले तर तुम्ही काय करणार, हिरोचं सूत्र वापरणार. आणि ते जर काटकोन त्रिकोण दिला असेल आणि उंची आणि पाया जर दिला असेल तर त्यावेळी तुम्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढणार, 1/2 पाया गुणिले उंची. तर त्रिकोणाच्या तीन बाजू इथं दिल्या त्यामुळे मी काय वापरणार, हिरोच्या सूत्र. हिरोच्या सूत्रानुसार त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमूळ चिन्हात एस कंसात एस वजा ए, एस वजा बी, एस वजा सी. हा फॉर्म्युला जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही तो लिहून घ्या. तर वर्गमूळ चिन्हामध्ये एस, एस ची किंमत किती आली बघा, एस म्हणजे काय आपला त्रिकोणाची अर्धपरिमिती, एस ची किंमत आली 16. तर मी इथे काय लिहिले मी 16 लिहिले. ए ची किंमत किती माझी वजा, म्हणजे काय ना 16 वजा 10, एस वजा बी म्हणजे किती 16 वजा 14 आणि एस वजा सी म्हणजे किती 16 वजा 8. तर 16 मी आहे तसं लिहून घेतलं, 16 वजा 10 म्हणजे किती आलं माझं उत्तर, इथे किती येणार आहे 6 येणार आहे. 16 वजा 10 6, 16 वजा 14 2 आणि 16 वजा 8. तर आता इथं मला थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. तर इथं काय येणार आहे 16 आहे तसं लिहून घेतलं मी, 8 दुनी 16, तर वर्गमूळ चिन्ह आहे आणि माझं कसं आहे 16 गुणिले 16 म्हणजेच काय मी लिहू शकतो 16 चा वर्ग. आणि वर्ग आणि वर्गमूळ काय असतं एकमेकांना निघून जाते किंवा कॅन्सल होतं. म्हणजे जर कॅन्सल झालं तर आपलं काय उत्तर येणार आहे 16, म्हणजेच काय 2 वेळा 16 आणि वर्गमूळ चिन्ह जर असतं तर तुमचं उत्तर किती येणार आहे 16 चा वर्ग आणि वर्गमूळ चिन्ह निघून गेल्यानंतर तुमचं काय येणार आहे 16, म्हणजेच काय 16 मी बाहेर काढतो म्हणजे 16 वर्गमूळ चिन्ह. आता 6 काय आहे फक्त एकच 6 आहे. आता इथं गुणिले 6 जर असतं तर माझं उत्तर किती आलं 16 गुणिले 6, पण 6 एकच आहे त्यामुळे 6 चं वर्गमूळ निघत नाही, मी 6 आहे तसं ठेवणार आहे. किंवा हे तुम्ही असं करू शकता 16 गुणिले 16 किती 16 गुणिले 16, 16 चा वर्ग आहे 256, म्हणजेच काय वर्गमुळात 256, वर्गमुळात 256 म्हणजेच किती येणार आहे 16. किंवा 16 गुणिले 16 किती येणार आहे, माझं उत्तर किती आलं इथं 16 वर्गमुळात 6 चौरस सेमी. तर ते ऑप्शन बघा इथं कोणता येणार आहे, ए ऑप्शन आहे 8 चौरस सेमी, बी ऑप्शन आहे 16 वर्गमुळात 6 चौरस सेमी. तर इथं आपला उत्तर किती आले 16 वर्गमुळात 6 चौरस सेमी. आणि क्षेत्रफळ कायम कशामध्ये असणार आहे चौरस सेमी मध्ये असणार आहे. मग माझं उत्तर किती येणार आहे 16 वर्गमुळात 6 चौरस सेमी. तर इथं आपला प्रश्न पूर्ण झाला. तर आता आपण एक प्रश्न बघूया. तर हा प्रश्न कशावरचा आहे तर हिरोचे सूत्र जे आपण मागच्या वेळी वापरलं त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. एका त्रिकोणाच्या बाजू 45 सेमी 39 सेमी व 42 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ काढा. आपल्याला त्रिकोणाच्या तीन बाजू दिल्या त्यांनी काय विचारले त्रिकोणाचे क्षेत्रफळ विचारले. तर मी पहिल्या बाजूला काय म्हणलं ए बरोबर 45, दुसरी बाजू बी बरोबर 39 आणि तिसरी बाजू काय सी बरोबर 42.
आता त्रिकोणाची अर्धपरिमिती, तर मला हिरोच्या सूत्रामध्ये काय लागणार आहे, त्रिकोणाची अर्धपरिमिती काढायला लागणार आहे. म्हणून मी काय करणार, पहिल्यांदा त्रिकोणाची अर्धपरिमिती काढून घेणार. त्रिकोणाची अर्धपरिमिती एस बरोबर, तर सूत्र काय आहे एसचं, ए अधिक बी अधिक सी छेद 2. तर ए अधिक बी अधिक सी छेद 2, तर ए ची किंमत किती 45 आहे, बी ची किंमत 39 आणि सी ची किंमत किती 42 भागिले 2. तर 45 अधिक 39 अधिक 42 या तिघांची बेरीज किती ती, तर 126 आणि भागिले मी 2 न काय करणार, त्याला भागणार. म्हणजे 126 भागिले 2 किती येणार, 2 सक्क 12 2 त्रिक 6, म्हणजे किती आलं माझं अर्धपरिमिती किती आली 63 सेमी. आता बघा हिरोचे सूत्र काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी म्हणजेच काय, एबीसी हा जो त्यांनी त्रिकोण दिलाय तो काय म्हणला मी एबीसी. तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी म्हणजेच काय, त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ. त्याचं सूत्र काय, हे काय हिरोच्या सूत्रानुसार, हे काय हिरोचे सूत्र, हे आहे हिरोचे सूत्र. वर्गमूळ चिन्हात एस कंसात एस वजा ए, एस वजा बी, एस वजा सी. तर एस ची किंमत किती आली आपली 63 आली, ती 63 लिहिली मी. एस वजा ए, एस वजा ए म्हणजे काय 63 वजा 45. एस वजा बी, एस वजा बी म्हणजे काय 63 वजा 39 आणि एस वजा सी म्हणजे काय 63 वजा 42. आता 63 आहे तसं खाली घेतलं, 63 वजा 45, 63 वजा 45 उत्तर किती येणार आहे 18. 63 वजा 39, 63 वजा 39 सूत्र येणार आहे 24 आणि 63 वजा 42 सूत्र येणार आहे 21. तर मला वर्गमूळ चिन्हात कोणत्या संख्या मिळाल्या बघा, 63 18 24 आणि 21. तर या सगळ्यांचं मला काय काढायचं आहे, वर्गमूळ काढायचं आहे. तर मी काय करणार, 63 ची फोड काय करणार, 7 9 63, 9 गुणिले 7 ही कशाची 63 ची फोड आली, किंवा 63 चे मी अवयव पाडले. 18 चे अवयव मी काय पाडणार, 9 गुणिले 2, 9 गुणिले 2 म्हणजे काय 18. आणि 24 चे मी अवयव कसे पाडणार बघा, 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8 आणि 8 त्रिक 24 म्हणजे हे काय झाले 24 चे अवयव झाले. आता 21 चे अवयव कसे येणार, 21 म्हणजेच काय, तर 7 त्रिक 21 म्हणजे 7 गुणिले 3. आता जे दोन वेळा आहे ती संख्या मी एकदा लिहिली तर काय जाणार आहे, माझं वर्गमूळ चिन्ह जाणार आहे. म्हणजेच काय 9 गुणिले 9, ते 9 मी एकदा लिहिलं तर मला वर्गमूळ चिन्ह लिहायची गरज लागणार नाही. आता बघा वर्गमूळ चिन्हात 2 गुणिले 2, हे 2 वेळा जर वर्गमूळ चिन्हामध्ये असेल तर हे वर्गमूळ काढल्यानंतर मी काय लिहिणार, हे 2 एकदा लिहिणार. हे जर 2 जर माझं 4 वेळा असतं तर मी काय केलं असतं, हे 2 म्हणजे काय केलं असतं, फक्त 2 गुणिले 2 लिहिलं असतं. आता इथे तसंच आहे, 2 वेळा 9 आहे, ते 9 मी एकदा घेतलं. हे 7 आणि 7 हे 2 वेळा आहे ते मी एकदा घेतलं. आता इकडे बघा हे 2 गुणिले 2 आणि परत हे 2, हे किती 1 2 3 4 वेळा आहेत 2, म्हणजे काय मी काय करणार 1 आणि 2 वेळा हे 2 लिहून घेणार. 3 गुणिले 3 किती 2 वेळा ते एकदा लिहून घेतले. आता या सगळ्यांचा गुणाकार म्हणजेच काय मिळणार आहे मला, त्रिकोणाचे क्षेत्रफळ. या सगळ्यांची बेरीज किती ते 9 गुणिले 7 63 आणि 4 त्रिकोण 12 म्हणजे किती 63 गुणिले 12, 63 गुणिले 12. तर माझं याचं उत्तर किती येणार आहे 756. 12 3 36 6 4 3 असं 72 आणि 5 72 आणि 3 75 म्हणजे किती येणार आहे 756. तर 756 चौरस सेमी क्षेत्रफळाचं जे एकक असणार आहे ते काय असणार आहे चौरस सेमी. तर आपलं उत्तर काय येणार आहे मग 756 चौरस सेमी. तर इथं आपला प्रश्न पूर्ण झाला.